जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं। SD ट्रेडर्स होलसेल एंड रिटेल, जहां पर आपको मिलेगा हर डेकोरेशन का सामान। बर्थडे पार्टी हो या हो वेडिंग एनिवर्सरी, हमारे यहाँ सभी तरह के डेकोरेशन के सामान उपलब्ध हैं। अधिक जानकारी के लिए संपर्क करें SD ट्रेडर्स, अमन नेहरू चौक रोड, उल्लासनगर 2। मोबाइल नंबर 8080 गार्डन का उद्घाटन सुलभाताई गणपत गायकवाड़ जी के हाथों से। विधायक गणपत गायकवाड़ के प्रयासों से स्वप्नपूर्ति भूमि पूजन उद्घाटन समारोह उल्लासनगर महानगर पालिका सीमा के पैनल नंबर 15 में संतोष नगर पुराने पानी की टंकी में एक बगीचे के निर्माण के लिए महाराष्ट्र राज्य सरकार ने धन दिया। नीलेश बनाम बोबड़े के अनुवर्ती से 50 लाख की निधि उपलब्ध कराई गई और उद्घाटन सुलभाताई गणपत गायकवाड़ ने किया। और इस बार नितिन तारे, कमल पंजाबी, संजय मोरे, नीलेश बोम्बडे, सुनील तांबे, रेशमा नवले, मनीषाताई गायकवाड़ और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून या विषयाचा पाठपुरावा, या गार्डनसाठी पाठपुरावा मी आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्याकडे करत होतो। आमदार साहेबांनी 2022-23 मध्ये मला निधी उपलब्ध केला राज्य शासनाचा। त्यामार्फत वर्षानुवर्ष 30 ते 40 वर्षापासून इकडे एका बलाढ्य नगरसेवकाचं राज्य आहे। त्या राज्यामध्ये त्यांच्याकडनं एक माझ्या गरीब जनतेसाठी कुठल्याही प्रकारचं गार्डन उपलब्ध करता नाही आलं। पण मी एक मला दूधखोळा मुलगा समजणारा नेत्याचा मी सांगू इच्छितो की त्यांनी मला दूधखोळा समजला, पण माझ्या आमदारांनी मला निधी दिला आणि त्या निधीमधून माझ्या परिसरातल्या लोकांना ज्या गार्डनची अपेक्षा होती, बिल्डिंग मध्ये राहताना ते गार्डन उपलब्ध होतं, पण गोरगरीब जनतेला झोपडपट्टी सुद्धा गार्डन होईल ही अपेक्षा माझ्या जनतेच्या, माझ्या प्रत्येक मतदाराच्या मनात होती। पण ती बाहेर तो काढत नव्हता, कारण की या ठिकाणी भीतीचं एक वातावरण आहे। त्या भीतीच्या वातावरणातून बाहेर निघत आज या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल स्थानिक लोक खूप कमी असतील, पण मला आतून प्रत्येक व्यक्तीचा सपोर्ट आहे। प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा होती या ठिकाणी गार्डन बनावं, पण व्यक्ती तयार समोर यायला नव्हती। पण सुलभाताईंनी आज या ठिकाणी उद्घाटन केलंय आणि त्या उद्घाटनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्ही एक गार्डन, सुंदर गार्डन या ठिकाणी उभं करू आणि तसेच मान्य गणपतशेठ गायकवाड यांनी मला दिलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग करू आणि येणाऱ्या वेळात ह्याच्यापेक्षा मोठं काम कार्य आम्ही करू। जशी भाजपा पार्टी एक आरसा आहे विकासाचा, हा विकासाचा आरसा माझ्या संतोष नगर मध्ये आणि माझ्या पॅनल नंबर 15 मध्ये मी उपलब्ध करेल, कारण की पूर्ण देशात आज मोदीजींची लाट चालू आहे। 405चा नारा दिलाय, सुलभाताई हा नारा घेऊन पुढे चाललेत आणि आम्ही सर्व महिला मोर्चा, आमचे युवा मोर्चा आणि आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ता, नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्या सोबत आहे। येणाऱ्या काळात आम्ही हा लढा पूर्ण करू आणि हा कमळाच्या चिन्हावरती येणारा कॅन्डिडेट हा आमचा खासदार असेल ही मी सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं।